जय जय श्री रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक 11. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय श्री रघुवीर समर्थ. आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया. या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी मनाला वास्तवाची जाणीव करून देतात. ते म्हणतात, या जगात असा कोण आहे जो सदैव सर्व प्रकारे सुखी आहे. याचा शांतपणे विचार कर आणि स्वतःच उत्तर शोधून पहा. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतच असतात. कोणीही त्यापासून पूर्णपणे मुक्त नाही. पुढे समर्थ मनाला आत्मपरीक्षण करण्यास सांगतात. आज आपण जे काही अनुभवतो आहोत त्यामागे आपल्याच पूर्वसंचित कर्मांचा प्रभाव आहे. भूतकाळात केलेल्या कर्मांचेच फळ आज आपल्याला भोगावे लागत आहे. यानंतर ते कर्मसिद्धांत स्पष्ट करतात. जसे कर्म तशी भोगणे हे अटळ सत्य आहे. त्यामुळे परिस्थितीसाठी इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्मांकडे पाहणे अधिक योग्य आहे. एकूणच कोणीही कायम सुखी नसते आणि जीवनातील अनुभव हे स्वतःच्या कर्मांचे परिणाम असतात. ही जाणीव ठेवून संयम, स्वीकार आणि सदाचाराने जगणे हाच खरा मार्ग आहे. हा या श्लोकाचा मुख्य संदेश आहे. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ.